कोणाला शंका आहे का या विधानसभेमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या ऐवजी दुसऱ्या कोणाला तिकीट मिळणार आहे? शंका आहे? तिकडे महिलांमध्ये कोणी शंका आहे? म्हणजे तुम्हाला शंका नाही तर मी तर निर्णय प्रक्रियेतला मला कशा शंका असेल? जर प्रकाश आंबेडकर एक तरुण नेतृत्व आहे तर तेही मिनिस्टर होईल हे सांगायला काय भविष्य काय लागतो का? पण माझा तो आशावाद आहे. आजारी पडले, ऍडमिट करा, बिल कमी करून घ्या, पैसे नाही औषध आणून द्या, त्या सगळ्याला ब्लँक चेक मी आज देऊन जातो. त्यांनी एक उद्या ट्रस्ट करा, 8 दिवस लागतो, त्याला लागेल तेवढे पैसे मी मिळवून आणून देईन. प्रकाश आंबेडकरांना आश्वस्त करतो की माझ्याच्याने जे होईल ते करा, परंतु तुम्हाला जिंकायचं आहे. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. आता प्रकाशजी स्वाभाविकपणे आणि कोणीतरी आता असं म्हणेल की यांना इथला पुढचा उमेदवार ठरवण्याचे अधिकार कोण दिले? मग शिवसेनेचा उमेदवार ठरवण्याचा अधिकार कोण दिले? खूप लोक इच्छुक आहेत, तुम्ही असं कसं काय करता? मग त्यांचं तुम्ही आजच दुकान बंद करून टाकता का? मला माझ्या आयुष्यामध्ये राजकारणामध्ये खूप उंचीपर्यंत गेल्यानंतरही नॉर्मली राजकारणामध्ये जे सांभाळून याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, प्रेसवाले काय लिहितील असं म्हणण्याची सवय असते. मला जे समजतं, कोणाला शंका आहे का या विधानसभेमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या ऐवजी दुसऱ्या कोणाला तिकीट मिळणार आहे? शंका आहे? तिकडे महिलांमध्ये कोणी शंका आहे? म्हणजे तुम्हाला शंका नाही तर मी तर निर्णय प्रक्रियेतला त्यांनी मिनिस्टर व्हावं हा माझा आशावाद आहे की सरकार आल्यानंतर कोणाकोणाला काय मिळेल, विशेषतः शिवसेनेच्या नेते आमचे एकनाथजी शिंदे ते काय ठरवतील माहिती, माझा आशावाद आहे. मी प्रयत्न करणार ना, माझ्या गावचा माणूस मी नेहमी नेक्स्ट जनरेशन उभे करतो. तसं आम्ही धनंजय माडकांना असं वाटतं. आता कोल्हापूर जिल्हा आणि इकडून पश्चिम महाराष्ट्रात तुम्ही सांभाळायचा, तिकडून माझा तरुण नेता मुरलीधर अण्णा मोहोळ केंद्रात मंत्री झाला, एका मिनिटामध्ये खासदार झाला, असं आजपर्यंत झालंच नाही. पहिल्या टर्मला मिनिस्टर झाला. तू अण्णा, त्याला मी अण्णा म्हणतो, तू अण्णा इकडून ये, आमचा मुन्ना इकडून येईल आणि मग गोष्टी सांगेन युक्तीच्या चार, असं मी आहेच तुमच्या बरोबर. तसं जर प्रकाश आंबेडकर एक तरुण नेतृत्व आहे तर तेही मिनिस्टर होईल हे सांगायला काय भविष्य काय लागतो का? पण माझा तो आशावाद आहे. पण त्यांच्या उमेदवारीच्या बाबतीमध्ये कोणाच्या मनात शंका असण्याचे कारण नाही असं मला वाटतं. एक सूतगिरणी त्यांना मिळाली, त्या सूतगिरणीला पुरेसा निधी दिलाय, अजून निधी योगायोगाने माझ्याकडे वस्त्रोद्योग मंत्री मग खात आहे. माझं भाग्य असं आहे की माझे वडील मिल कामगार आणि मी वस्त्रोद्योग मिलला मी परवानगी देतो, कामगार किती, बोनस किती मी करतो. तर त्यामुळे वस्त्रोद्योग मंत्री म्हणून मी त्यांना आश्वस्त करतो की ही बिल जी तुम्हाला मिळाली आहे सूतगिरणी, त्यासाठी तर निधी देऊ कारण ती सँक्शन झाली. पण एक नवीन कन्सेप्ट परवा एकनाथजींनी, मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मांडली आणि ती सँक्शन करून टाकली की त्या सूतगिरणीच्या बरोबरीने एक मिनी टेक्सटाईल पार्क असावा. म्हणजे एकाच कॅम्पसमध्ये कापूस आला, जिनिंग झालं, आपल्याला प्रक्रिया माहिती असेल तर जिनिंग मध्ये सगळा कचरा काढून त्याच्या गठड्या बांधल्या जातात, मग धागा झाला, कापड झालं, मग त्याचं ब्लिचिंग झालं, कापड झाल्यानंतर त्याचं रेडीमेड गार्मेंट म्हणजे कपडेही झाले. असं कापूस ते फॅशन असं त्याचा पॉप्युलर शब्द आहे. हे एका कॅम्पसमध्ये करण्यासाठी नॉर्मली 500 कोटी लागतात. तर मिनी टेक्सटाईल पार्क आम्ही 18 घोषित केली. त्यातलं आत्ताच घोषित करतो, ते घोषित करायला मला काय, मी मंत्री आहे ना, आत्ता घोषित करतो की यांची सूतगिरणी होता होता मागोमाग त्यांना 150 कोटीचं मिनी टेक्सटाईल पार्क आम्ही देऊन टाकतो. आचारसंहितेच्या आधी त्याची फाईलवर सही करून टाकतो, म्हणजे मग कोणी त्याची गडबड करायला. असंच मुलगा आहे, त्याचं खेळात सिलेक्शन झालं, पतियाळ्यामध्ये त्याला जायचं, विमान घ्या ते का समोर येते. 3 जणांना मी अधिकार दिले, ज्यात काही शासकीय योजना असतील, काही माझ्या खिशातल्या योजना असतील. खिशातल्या म्हणजे लोकसहभाग होतो. माझा लोकसहभाग इतका मोठा आहे कारण मी लोकांची कामं करतो. लोक म्हणतात की माझं काम झालं, आम्हाला काही काम सांगा. माझी गरज काहीच नाही, माझा शर्टाचा रंगही बदलत नाही, माझा पॅन्टीचा रंग बदलत नाही. मला बायको म्हणते की मध्ये मध्ये जरा काळ्याची दुसरं म्हणते काही आवश्यक काय, त्याने काय होणार नाही. माझ्या गरजा इतक्या मर्यादित आहेत की लोक मला जेव्हा म्हणतात तेव्हा म्हणते की तुमच्याकडे ठेवा, लागलं की मी वाचतो. तर तसं सरकारी योजनांव्यतिरिक्त माझं PR, माझा CSR, माझा लोकसहभाग खूप मोठा आहे. आणि त्यामुळे मी या तिघांना अधिकार देतो की त्या गावामध्ये
कोणाचं कर्ज थकलं, चिंताग्रस्त आहे, बँकेत जायचं, निगोशिएट करून घ्यायचं. बँक म्हणेल मग चला आता एक 10,000 तरी भरा. तर तो म्हणणार की 10,000 नाही, 2,000 आहे, तुम्ही 8,000 रुपये द्या, 10,000 भरा, त्याला एनपीएतून त्याचं अकाउंट काढून घ्या. असं मुलींचं शिक्षण प्रायोरिटी प्राधान्य, ज्येष्ठांच्या समस्या प्रायोरिटी प्राधान्य, महिलांच्या समस्या प्रायोरिटी प्राधान्य. यावर गावातल्या 3 पक्षाच्या 3 जणांनी मिळून काम करावं आणि जे लागेल ते मागावं. मला जे काय करतो ते पाहतायत कोल्हापुरात आणि आता पुण्यात, त्यांना हा कॉन्फिडन्स येईल की बा याच्याकडे काही मागितलं तर कोणाच्या तरी हाताबाहेर पडतो आणि आणून देतो. ते आपण सगळ्यांनी करावं असं आम्ही नुसता म्हणतो. प्रामुख्याने महिलांच्या रोजगारात प्रवीण सावंतांच्या घरी आम्ही अगदी उद्या परवाकडे नवरात्रीचं सुरू करावं कल्पना आहे. महिलांचा रोजगाराचं एक मोठं युनिट आम्ही सुरू करतो. त्यासाठी नागपूरहून एक ताई वारंवार यांना मार्गदर्शन करायला मी आणतो आहे. तर महिलांचा रोजगार हा एक विषय असा गावाचा. मला मोदीजींना सांगायचं आहे की मेरे गाव में अब दुख नहीं बचा है. आजारी पडले, ऍडमिट करा, बिल कमी करून घ्या, पैसे नाही औषध आणून द्या, या सगळ्याला ब्लँक चेक मी आज देऊन जातो. या ब्लँक चेकचा उपयोग करून 3 माणसांनी माझ्या पक्षाचा, तुझ्या सेवेमध्ये पक्ष नाही, निवडणूक आहात ना एकेकाला आरोप करायला. तर ती 1 महिना निवडणूक झाली की उरलेले 4 वर्ष 11 महिने जे आहे ते सेवा, मैत्री, दोस्ती. मला अनेक जण म्हणतात की हो तुम्ही ते उद्धवजींना कॅडबरी दिली. मग काय झालं? कॅडबरी दिली मी किती आता मी कॅडबरी वाटणार आहे तर त्याला काय अडचण? कारण निवडणुका वेगळ्या, राजकारण वेगळं, दोस्ती वेगळी. तसं आम्ही गावातल्या विकासासाठी हे करणार आहोत. त्याच्यामध्ये पक्षविषय आम्ही काही आणू नये मध्ये अशी एक गावच्या विकासाची योजना घोषित करतो. तालुक्यासाठी घोषित करतो की ह्या तालुक्यातली एकही मुलगी अशी असता कामा नये. 30 ट्रस्ट मी कशातच असतो. माझा एक स्वभाव आहे की दिवसभर काम घेऊन झोपून राहिलं, पण 30 ट्रस्ट नाही. मग कधी प्रवीण सावंत म्हणाला करो ट्रस्ट, कहीं ना कहीं से वहाँ ट्रस्ट पर पैसे डालेंगे हम, लेकिन लड़कियों की शिक्षा के लिए काम करो. तर तसं तालुक्याच्यासाठी तालुक्याचा एक नेता शिवसेना, तालुक्याचा एक नेता बीजेपी, तालुक्याचा एक नेता राष्ट्रवादी, गावातली 3 माणसं पाहिजे, तालुक्याचे. त्यांनी एक उद्या ट्रस्ट करा, 8 दिवस लागतो, त्याला लागेल तेवढे पैसे मी मिळवून आणून देईन. आणि या तालुक्यातल्या मुलीला शिकायचंय, तिला शिकायचंच नाहीये, लवकर लग्न करायचंय, शिकायचंय तर पैसे 100% फी माफ तर केलीच आहे, पण त्या व्यतिरिक्त पैसे लागतात ना. ती पुण्यात शिकायला गेली तर रूम घ्यायला लागते, मेस लावायला लागते, एखादी छोटीशी 2 व्हीलर घ्यायला लागते, त्याला पेट्रोल लागतं, 4 मैत्रिणींसारखं वागावं म्हणून पॉकेट मनी लागतो, आपण देऊ. त्यामुळे तालुक्यातली एकही मुलगी पैसे नाही म्हणून शिकायला पुढे गेली नाही. अगदी विदेशात जाऊ दे, पूर्वजवळची एक मुलगी विदेशात जाऊन परत आली, सगळं तिचं बीच केलं. तुमचं काम काय तर माणसं शोधणं, शहानिशा करणं. कारण असं काही घोषित केलं की ज्याला आवश्यकता नाही ते रांग लावायला लागतात. शहानिशा करणं, माझ्या पुढे मांडणं, मी तुम्हाला सायन्सचे अधिकारी देऊन टाकेन, तुमची शहानिशा झाली ना, तुम्हाला योग्य वाटलं ना, देऊन टाका, सही करून देऊन टाका. अशा 2 गाव आणि तालुका अशा घोषणा करतो. प्रकाश आंबेडकरांना आश्वस्त करतो की माझ्याच्याने जे होईल ते करा, परंतु तुम्हाला जिंकायचं आहे. म्हणजे तुम्हाला जिंकायचं ह्यासाठी मी काही वेगळं सांगायला नको. तुम्ही खूप माहिर राजकारणी आहात, तुम्हाला बरोबर माणसं टॅकल करता येतात, परंतु जिथे कुठे तुम्ही कमी पडाल तिथे आम्ही सगळेजण तुमच्या पाठीमागे आहोत. हे सगळेजण पाठीमागे आहेत. ही शुभेच्छा देतो माझ्या. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.